उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि यावेळेस शिवसेनेला भाजप नाही फुडवते, तर यांच्यातून फुटून बाहेर आलेली शिवसेना म्हणजे शिंदेसेना तेच या शिवसेनेला पुन्हा फोडताना दिसत आहेत. त्यामुळं आणखीन एक नवीन पेच निर्माण झालेलं आहे. म्हणजे ऑलरेडी ह्या दोन शिवसेनेची कोर्टात भांडणं सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणजे खरी शिवसेना कुठली, आणि त्यातच पुन्हा ज्यांना चिन्ह आणि मिळालं त्याच शिवसेनेने पुन्हा जी ओरिजिनल शिवसेना होती त्यांना फोडण्याचं सगळं तयारी सुरू केलेली आहे. पुढच्या वर्धापन दिनाला कदाचित हे फुटलेले खासदार ह्या शिंदेसेनेसोबत असूही शकतात, पण यातनं काही कायदेशीर पेच निर्माण होणार आहेत. ते काय असणार या संदर्भात आपल्यासाठी अधिक बोलण्यासाठी घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत. सर, स्वागत तुमचं G24मध्ये. आपण दरवेळेस ह्याच्यावर चर्चा करतो, काय गेले 4 वर्ष करतोय. कसं असतं, हा जो कायदा आहे पक्षांतर बंदी कायदा, हा 1985 साली राजीव गांधींनी अशाकरता केला की संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे पक्षपद्धती, तर ती निरोगी राहायला पाहिजे म्हणून हा कायदा केला. परंतु प्रत्यक्षामध्ये या कायद्याचं इतकं विकृतीकरण गेल्या काही वर्षांमध्ये झालं आहे आणि त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे राजकीय पक्ष जबाबदार आहेत. ज्या व्यक्तींवर विश्वास असायला पाहिजे त्यांची क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता कमी होती आहे. उदाहरणार्थ स्पीकरची कमी होती आहे, इलेक्शन कमिशनची कमी होती आहे, गव्हर्नरची कमी होती आहे आणि आता सुप्रीम कोर्टावरही लोकांचा विश्वास राहिला नाही आहे. तेव्हा हे आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने फार घातक आहे. आता हा जो महाराष्ट्राचा पेच तुम्ही जो आत्ता सांगितलात, याचा निर्णय वास्तविक 6 महिन्यात लागायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षामध्ये 4 वर्ष झाली अजून निकाल लागलेला नाही. आणि 5 जजेसनी मला वाटतं चंद्रचूड त्याचे मुख्य न्यायाधीश होते, निर्णय जो दिला तो मी जे म्हणत होतो तसे 5-7 पॉईंट त्यांनी बरोबर म्हटले, पण शेवट 2-3 याच्यामध्ये त्यांनी उलटंपालटं केलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की हा निर्णय स्पीकरकडे पाठवा, तर ते बरोबर आहे, पण स्पीकरकडे पाठवा तर किती वेळात, ते रिझनेबल टाईम म्हटलं. आता स्पीकर हा पक्षाचा मेंबर असल्यामुळे आणि नार्वेकर साहेब हे भाजपचे असल्यामुळे त्यांनी 6 महिने काहीच केलं नाही. तर सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे होतं की 3 महिन्यात निर्णय द्या, हे त्यांनी केलं नाही. दुसरं 2/3 एकाच वेळी बाहेर जायला पाहिजेत, यावरही काही भाष्य केलं नाही. आता शिंदे फक्त 16-17 लोक सुरुवातीला बाहेर पडले, नंतर ते 37 झाले. 16च बाहेर पडले तर ते तिथल्या तिथे डिस्क्वालिफाय होतात आणि डिस्क्वालिफाय झालं तर या कायद्याप्रमाणे मंत्री राहता येत नाही. म्हणजे फ्रॉम डे 1 कॉन्स्टिट्युशनली बोलायचं झालं तर फ्रॉम डे 1 शिंदे हे अनकॉन्स्टिट्युशनल चीफ मिनिस्टर होते, परंतु त्यांनी 2.5 वर्षाचा काळ पूर्ण केला. म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे जे आम्ही म्हणतो ते इथे सिद्ध झालं. तेव्हा मला तर काही वेळा असं वाटतं की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे हे जे काही वादाचे मुद्दे आहेत याच्यावर फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टाने देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो लवकरात लवकर देणं फार आवश्यक आहे. समजा तो निर्णय पुन्हा UBTच्या बाजूने लागला, पण आता UBTचेच खासदार पुन्हा फुटतात आणि शिंदेच्या मूळ शिवसेनेत जात आहेत, ज्यांना चिन्ह आणि हे सगळंच मिळालं आहे. मग कसं नाही, आत्तापर्यंत पाहिलं तर झुकतं माप हे नेहमी सत्तारूढ पक्षाकडे गेलेलं आहे. त्यामुळे उबाटाच्या बाजूने हा निर्णय लागेल अशी मला तरी काही आशा दिसत नाही, परंतु लागू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या की तो का लागत नाही, की आता जर का सुप्रीम कोर्टाने सांगितलं की शिंदे सरकार अनकॉन्स्टिट्युशनल होतं, तर मग हे सगळे जे पक्ष एकत्र आले, भाजप काय शिंदे काय, यांच्यावर दोषारोप होणार ना, तर तो नको आहे अर्थातच. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की स्पीकर पक्षाचा असतो, राज्यपाल राष्ट्रपती नेमत असतील तरी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नेमतात आणि कधीही त्यांना काढून टाकता येतं. त्यामुळे ते नोकर असल्यासारखं वागतात असं सुप्रीम कोर्ट म्हणतं, मी नाही म्हणत आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशनची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार होते. तिथेसुद्धा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं की नेमणूक कोणी करायची, तर पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी कायदा काय केला, पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि मंत्री म्हणजे पंतप्रधानांच्या बाजूने गेलं. म्हणजे इलेक्शन कमिशनवरचा विश्वास अर्थातच कमी झाला की ते अंपायरसारखं काम करणार नाही आहेत. आणि आता सुप्रीम कोर्टाचं वास्तविक सुप्रीम कोर्टाच्या आम्ही जे शिकवतो वर्गात त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने कुठेही संबंध एक्झिक्युटिव्हशी ठेवता कामा नये, तर त्यांची विश्वासार्हता टिकते. आता जर का सुप्रीम कोर्ट जज गणपतीच्या आरतीला पंतप्रधानांना बोलवणार असतील तर हा विश्वास कमी होणार. तर ही चुकीची घटना आहे. अनेक चुकीच्या घटना सध्या घडत आहेत. तर बघूया काय होतं ते. मी राजकारणावर काहीच बोलणार नाही, पण घटनेच्या दृष्टीने मला असं वाटतं की ही जी राज्यघटना तयार झाली त्याच्यामध्ये स्पीकर,
इलेक्शन कमिशन, गव्हर्नर, सुप्रीम कोर्ट यांनी अंपायरसारखं काम करायला पाहिजे आणि हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे हा जास्त कडक करायला पाहिजे. कसा करायला पाहिजे ते मी शेवटचं सांगतो की तुम्ही एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलात तर लोकांनी त्या पक्षाला मतं दिली आहेत, तुम्हाला दिलेली नाहीत. आता पुण्यातून एखादा जेव्हा भाजपचा निवडून जातो त्यावेळी मोदींना मतं दिलेली आहेत तर पुण्यातल्या माणसाला दिलेली नाहीत. तेव्हा तुम्हाला ती मतं दिलेलीच नाही आहेत. तुम्ही जर का पक्ष सोडणार असाल तर राजीनामा द्या, पुन्हा लोकांकडे जा आणि निवडून या. पण निवडून यायचं मशालीवर आणि मग म्हणायचं आम्ही शिंदे पक्षाकडे जातो, हे नीतिमत्तेला धरून नाही. तेव्हा हा बदल व्हायला पाहिजे. पण हा बदल भाजप का करेल? म्हणजे याला घटना दुरुस्ती करावी लागते तर ते करणारच नाहीत, कारण आत्ताचा जो कायदा तो त्यांना पोषक आहे. मग या पक्षांतर बंदी कायद्याला काही अर्थ उरतोय की नाही? माझ्या मते उरत नाही आहे, कारण यातनं इतक्या पळवाटा निघाल्या आहेत आणि यातला जो प्रोसिजर आहे त्याच्यामधनं ह्या पळवाटा काढल्या जातात. ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाने ते मी खरं इतकं स्पष्ट बोललो नसतं, पण सुप्रीम कोर्टाने सिसोदिया केसमध्ये परवा सांगितलं आहे की न्यायदानाकरता प्रोसिजर ही हँडमेड आहे, मिस्ट्रेस नाही आहे. म्हणजे तुम्ही जो प्रोसिजर वापरताय तो मदतनीस म्हणून वापरताय न्यायापर्यंत पोचायकरता, ते रखेल नाही आहे तुमची प्रोसिजर. म्हणजे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तर आपल्याकडे दुर्दैवाने प्रोसिजरमध्ये इतके घोटाळे उलटंपालटं करतात की आपण जस्टिसपर्यंत पोचूच शकत नाही आहोत. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आज काही असं बोललं जातं की या फुटलेले खासदार आहे, मग फुटणार आहे, मग 19 तारखेला ते प्रवेश करतील शिंदेच्या शिवसेने, असंही बोललं जातं. त्यांनी काहीतरी स्पीकरला पत्र दिलं आमचा वेगळा गट स्थापन करण्यासाठी, आणि त्याच्या आधी UBTच्या शिवसेनेने पत्र दिलं की यांचं वेगळं असं तर मान्य करू नका. तर याचा कायदेशीर पेच कसं होईल? मग इथे मी तुम्हाला सांगितलं तसं इथे कायद्याचा प्रश्नच येत नाही. स्पीकर जो आहे तो भाजपचा आहे, त्यामुळे निर्णय जे आहेत ते अंपायरसारखे होणारच नाही आहेत. त्यांना निश्चितच ते वेगळा गट म्हणून मान्यता देतील, जवळजवळ माझी खात्री आहे. तर कायद्याच्या कसोटीवर टिकेल ते सुप्रीम कोर्ट ठरवेल. खरं टिकायला नको माझ्या मते, पण ते सुप्रीम कोर्ट 4 वर्ष निर्णय देत नाही आहे आणि आणखी 4 वर्ष दिलं नाही तोपर्यंत यांची मुदतच संपते आहे. त्यामुळे मला व्यक्तिगत असं वाटतं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. या सर्व अधपतनाला किंवा हे सगळं जे विकृतीकरण झालेलं आहे पक्षांतर बंदी कायद्याचं, याला एकमेव जबाबदार म्हणजे सगळ्यात मोठं जबाबदार कोणी असेल तर ते सुप्रीम कोर्टच आहे दुर्दैवाने. आणि आणि मग उपाय काय याच्यावर हा मला नेहमी प्रश्न विचारला जातो. उपाय असा आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, तिथून राज्यघटना सुरू होते. शेवट लोकांनी ठरवायचं की आपण ज्यांना निवडून देतो, मत एका पक्षाला दिलं आणि तो सोडून दुसऱ्या पक्षात पळत असेल तर अशा व्यक्तीला निवडून देऊ नका. मग त्याला कॅरेक्टर आणि इंटिग्रिटी नाही आहे हे निश्चित झालेलं आहे. तेव्हा शेवट लोकांच्या हातात आहे की ही लोकशाही टिकवायची का नाही. आता लोकांनीच तर मग वेगळं निवडून महाराष्ट्रातनं 31 खासदार मवेला दिले आणि तेच खासदार जर फुटून सत्तेकडे जात असेल तर मग हा लोकांचा मतदारांचा आत्मघात नाही, विश्वासघात नाही का? अगदी विश्वासघात आहे. पुढच्या म्हणजे त्या लोकांना, अशा लोकांना जनतेने निवडून देता कामा नाही, एवढंच मी बोलू शकतो. बाकी राजकारणात मी जाणार नाही. तर पुन्हा नवीन समजा नवीन पक्षाने नवीन उमेदवार होते, पुन्हा त्यांनी तसंच वागले, मग अर्थ काय? शेवट नीतिमत्तेवर अवलंबून आहे. तुम्ही किती मॅच्युअर लोकशाही आहे याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे आता उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये जो स्पीकर होतो तो स्पीकर झाल्यावर पक्षाचा राजीनामा देतो आणि मी अंपायर म्हणून काम करीन म्हणतो. तो निवडणुकीला जेव्हा उभा राहतो त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, तो अपोज निवडून येतो. आता आपल्याकडे काहीच नाही. आपल्याकडे स्पीकर जो आहे तो पक्षाचा मेंबर राहतो. म्हणजे व्यंकय्या नायडू सोडले एकमेव उदाहरण मला माहिती असलेलं, तर कुठल्याही स्पीकरने आजपर्यंत पक्षाचा राजीनामा दिलेला नाही आहे. तेव्हा स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट याच्यावर हा जो विश्वास कमी होतो आहे, ही धोक्याची घंटा आहे भारताकरता आणि यातून सिव्हिल अनरेस्ट होऊ शकते. मी आज तुम्हाला म्हटलं तसं की मी फक्त घटनेचं ॲनालिसिस केलं आहे. मी 53 वर्ष घटना शिकवतो आहे म्हणून घटनेचं ॲनालिसिस केलं आहे. बाकी राजकारणात मला रस नाही. आता शेवटचा प्रश्न सर, पहिल्यांदा शिवसेना फुटली, मूळ चिन्ह शिंदे सेनेकडे गेलं, यांना पुन्हा नवीन चिन्ह निर्माण करावं लागलं, नवीन पक्ष करावा लागला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नावाने त्यांनी मशाल चिन्ह घेतले, त्यांच्यावर त्यांचे खासदार आमदार निवडून आले. पण तेच मशालीवर निवडून आलेले आमदार खासदार पुन्हा धनुष्यबाणाकडे चालले असतील, मग आता पुढं काय? कसं असतं की मी तुम्हाला सांगितलं तसं की पक्ष कोणाचा आहे, म्हणजे आता शिंद्यांचा पक्ष हा शिवसेना हे जेव्हा ठरवलं जातं तेव्हा नियम असा आहे की त्या पक्षाची घटना काय आहे त्याप्रमाणे ती लोकं चालत आहेत का, 1. त्यानंतर पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे, 2. आणि विधानसभेमध्ये कोणाचं बहुमत आहे, 3. या 3वर आधारित तो पक्ष ठरवला जातो. आपल्या इलेक्शन कमिशननी काय केलं, फक्त
मेजॉरिटी विधानसभेमध्ये कोणाची आहे म्हणजे निवडून आलेल्यांची कुठे आहे तेवढंच पाहिलं, बाकीच्या 2 गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. तेव्हा मुळातच हे बरोबर केलं की नाही, मी असतो या ठिकाणी म्हणजे घटना शिकवणारा या दृष्टीने मी म्हणतोय, तर मी दोन्ही पक्षांची चिन्ह गोठवली असती, दोन्हींना नवीन चिन्ह दिली असती आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत शिवसेना कोणाची आहे हे मी सांगणार नाही असं म्हटलं असतं. पण तसं केलं नाही इलेक्शन कमिशननी, त्यांनी शिवसेना शिंद्यांना देऊन टाकली. पुन्हा मी त्याच पॉईंटवर येतो की अंपायरसारखं काम ज्यांनी करायला पाहिजे ते करत नाही आहेत. मग आता पुन्हा मशाल पण यांच्याकडे जाऊ शकते. नाही नाही नाही, मशाल आता यांच्याकडेच आहे. त्यांनी बाहेर पडले, त्यांनी मर्जर केलं तर शिंदेच्या पक्षात जातील, म्हणजे त्यांनी धनुष्यबाणाकडे जातील. म्हणजे त्यांना पर्याय काय, जे आता बाहेर पडणार आहेत त्यांना पर्याय काय? पर्याय काही नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षात मर्जर करावं लागेल आणि त्या पक्षाचं जे काही चिन्ह असेल ते मिळेल त्यांना. मशालीवर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. मी मशालीवर दावा ठोकू शकतो. मी जसं मागच्या वेळेस शिंदेसेनेने धनुष्यबाणावर दावा ठोकला आणि ते मिळवलंही, तसं यावेळेस मशालीवर होणार नाही. नाही, ते आता इलेक्शन कमिशन ठरवेल. माझ्या मते तसं होऊ नये, पण इलेक्शन कमिशन ठरवेल. वेगळा गट म्हणून अशी त्यांना मान्यता मिळू शकते. नाही 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 नाही, म्हणजे त्यांना मर्जेस व्हावं लागेल. मर्ज व्हावं, ते तर लिहिलंच आहे अँटी डिफेक्शनमध्ये की मर्ज व्हावं लागेल. तर पहिली जी केस आहे ती पुन्हा मी सगळे त्यांची त्याच्यात खासदारकी राहील. आता हे सुद्धा मी सांगतो ना तुम्हाला की हे स्पीकर ठरवणार. पुन्हा खासदार की डिस्क्वालिफाय झालं की नाही हे स्पीकरचा अधिकार आहे. तेव्हा पुन्हा तिथेही काही माझं फार चांगलं मत नाही कुठल्या स्पीकरबद्दल. एनिवे, थँक्यू. आता शेवटचा प्रश्न, युबीटीने जे पत्र दिले स्पीकरला, त्यांनी काही फरक पडणार आहे का या सगळ्या मोमेंट? नाही पडणार. स्पीकर जो आहे तो एका विशिष्ट पक्षाचा आहे, त्यामुळे त्याच्याकडनं माझी अजिबात काही अपेक्षा नाही. निपक्षपातीपणाने स्पीकर काम करेल, निपक्षपातीपणाने गव्हर्नर काम करेल, निपक्षपातीपणाने इलेक्शन कमिशन काम करेल, अशी मी घटना शिकवणारा प्राध्यापक म्हणून माझी अपेक्षा नाही. खरं तर बापट सरांनी खूपच स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. प्रेक्षकांनी काय घ्यायचं ते घ्यावं त्यातनं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.